हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळ साखरेची वडी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहूयात। गुळापासून तर आपण प्रत्येक वेळेस लाडू चिक्की बनवतो, परंतु आज आपण इथे साखरेपासून अशा प्रकारे एकदम परफेक्ट प्रमाणात वडी बनवणार आहोत। ही वडी खायला तर खूपच खुसखुशीत बनते, अगदी झटपट तयार होते। तुम्ही पाहू शकता अगदी छान अशा प्रकारे ही वडी बनवलेली आहे। अशा प्रकारे तीळ साखरेची वडी कशी बनवायची ते पाहूयात। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। 1 वाटी तीळ, 1 वाटी साखर, 2 चमचे साजूक तूप। तर इथे तीळ हे पॉलिश न केलेले वापरायचे। प्रथम पूर्वतयारी करून घेऊयात। तर एका पोळपाटाला आपण तूप लावून घेणार आहोत, कारण ही वडी आपण नंतर ह्याच्यावरती लाटून घेणार आहे। अशा प्रकारे संपूर्ण तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे ही वडी अलगद प्रकारे निघेल। आणि आपण जे लाटणं घेणार आहे त्याला पण तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला वडी चिकटणार नाही। तर प्रथम तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजण्यासाठी एक जाड तळाची कढई वापरायची। त्याच्यामध्ये 1 वाटी तीळ घेऊयात आणि छान अशा प्रकारे हे तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि सतत हलवत हे तीळ छान अशा प्रकारे भाजून घ्यायचे। तीळ चिक्की बनवण्यासाठी शक्यतो पांढरे तीळ वापरायचे नाहीत, तर अशा प्रकारे थोडेसे लालसर तीळ वापरायचे, म्हणजे ते खाण्यासाठी पण खूपच पौष्टिक असतात। तर अशा प्रकारे सतत हलवत आपण हे तीळ छान असे भाजून घेणार आहोत। तीळ भाजत असताना ते करपवायचे नाहीत, नाहीतर आपल्या चिक्कीची टेस्ट संपूर्णपणे बदलते। तीळ भाजून झालेले आहेत, एका ताटामध्ये काढूयात आणि संपूर्णपणे थंड करून घेऊयात, कारण हे तीळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात। ते संपूर्णपणे थंड झाल्यानंतरच बारीक करण्यासाठी घ्यायचे आहेत। अशा प्रकारे छान अशा प्रकारे एकदम बारीक वाटून घेतलेले आहेत। एका डिशमध्ये काढून घेऊयात। तर आपण आता पाक बनवून घेणार आहोत। पाक बनवण्यासाठी एका कढईमध्ये 1 वाटी साखर घेतलेली आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घेऊयात। साजूक तुपामुळे आपल्या चिक्कीला चकाकी खूप छान येते। तर अशा प्रकारे हाय फ्लेम करायची आणि ही साखर संपूर्णपणे आपल्याला वितळून घ्यायची आहे। तर ह्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, फक्त साखरच आपण इथे वितळून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता आपली साखर वितळायला सुरुवात झालेली आहे। साखर अशा प्रकारे वितळायला सुरुवात झाली की गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि सतत हलवत ही साखर विरघळून घ्यायची। साखर कुठेही मध्ये मोकळी सोडायची नाही। तर अशा प्रकारे सतत हलवत आपण हा पाक बनवून घेणार आहोत। तर इथे आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी अशा प्रकारे वेगळा पाक आणण्याची गरज नाही, तर फक्त ही साखर आपण वितळून घेणार आहोत, म्हणजे साखरेचा पाक बनवायला खूपच सोपा आहे। बघा अशा प्रकारे संपूर्ण साखर वितळलेली आहे। इथपर्यंतच आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण वाटून घेतलेले तीळ ॲड करूयात आणि गॅस बंद करूयात। तर तीळ अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत। आता गॅसची फ्लेम आपण बंद केलेली आहे। बघा हे तीळ संपूर्णपणे ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। उरलेले संपूर्ण तीळ ह्याच्यामध्ये ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात। तर 1 वाटी तिळासाठी 1 वाटी साखर हे अचूक प्रमाण आहे, म्हणजे त्याचं प्रमाण अशा प्रकारे व्यवस्थित बनतं। तर अशा प्रकारे पटपट मिक्स करून घ्यायचं। इथून पुढची संपूर्ण प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे। त्यानंतर आपण हे मिश्रण पोळपाटावरती काढून घेऊयात आणि लगेच लाटण्याच्या साहाय्याने हे लाटून घ्यायचं आहे। तुम्हाला कितपर्यंत जाड ही वडी बनवून घ्यायची आहे त्या प्रमाणात बघा अशा प्रकारे लाटून पसरून घ्यायचं आहे। चपातीसारखं एकदम लाटता येत नाही, तर हे थोडं थोडं आपण लाटून घेणार आहोत। त्याच्यानंतर ह्याच्यावरती तीळ पसरून घेऊयात, म्हणजे ते आणखीन छान दिसेल आणि एक वेळ लाटून घेऊयात। ही वडी गरम आहे तोपर्यंत चाकूच्या साहाय्याने ह्याच्या वड्या पाडून घेऊयात। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही साईजमध्ये ह्या वड्या कट करू शकता। अशा प्रकारे गरम आहे तोपर्यंतच वड्या पाडून घ्यायच्या, म्हणजे थंड झाल्यानंतर वड्या पाडता येत नाहीत। आणि संपूर्णपणे थंड करून घेऊयात। तर एक अर्धा तास आपण ह्या वड्या अशाच प्रकारे थंड करण्यासाठी ठेवून दिलेल्या होत्या। अर्धा तास झालेले आहेत। बघा किती अलगद प्रकारे ह्या वड्या निघालेल्या आहेत। अशा प्रकारे कट करून घेऊयात। तर या मकर संक्रांतीला तुम्ही तीळ साखरेची वडी नक्की बनवून पहा, कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपी टाकत असते त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। अशा प्रकारे तुम्ही माझी संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।